नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणात एक आणखी नवा भूकंप। एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिळून नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पुरतं खिळखिळ केलं आहे। दरम्यान या चर्चांवर स्वतः हेमंत गोडसे यांनी खुलासा केला आहे। मी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा 2 ते 3 दिवसापासून सुरू आहे, मात्र मी पक्षात आहे असं गोडसे यांनी म्हटलं। परंतु गोडसे यांनी जरी इन्कार केला असला तरी प्रत्यक्षात तसे झाल्यास त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला शहरात मोठा धक्का बसू शकतो। 2024च्या लोकसभेत हेमंत गोडसे यांचा पराभव झाला असला तरी नाशिकमध्ये त्यांचे मोठे वलय आहे। त्यामुळे गोडसे भाजपमध्ये गेल्यास भाजपची ताकद वाढेल आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी तो फार मोठा धक्का असेल। भाजपला नाशिक महापालिका कोणत्याही स्थितीत जिंकायची आहे, त्यासाठी भाजपने 100+चा नारा दिला आहे। त्यामुळे भाजप विरोधी पक्षातील अनेक मोठे मासे गळाला लावत आहे। परंतु इथे गोडसे हे मात्र मित्र पक्षातील असल्याने शिंदेच्या शिवसेनेतून भाजपमध्ये येत असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत। अशातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक शिलेदारांचा मोठा पक्षप्रवेश घडून हातावर त्यांनी शिवबंधन बांधले। 3000 कार्यकर्त्यांसह मोठा पक्षप्रवेश सोहळा यावेळी पार पडला। देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरे गटात मोठा पक्षप्रवेश केला आहे। नाशिकचे देवाभाऊ हरिभाऊ वाघमारे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला। पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे जंगी स्वागत केले। त्यावेळी आम्ही फक्त सत्याच्या बाजूने उभं राहून सत्याचा विजय करू आणि या विधानसभेच्या निवडणुकीत पूर्णतः तुमची साथ देऊ असे आश्वासन यांनी ठाकरेंना दिले। ठाकरे गटात मोठी इनकमिंग सुरू असतानाच अनेकांच्या नजरा आता ठाकरे गटावर लागल्या आहेत।